आज गोव्यामध्ये बाहेर पडायच्या अगोदर सनस्क्रीन लावूया म्हटलं, म्हणजे का नीट टॅनिंग होत नाही. आणि मी कधी जायला चालू गेलो. माझा आजचा लुक असा होता आणि आण्याचा लुक असा होता बघा. मुलगा म्हणला मला फेस पाडीन. हो म्हटलं, तो आमच्या भागात आलास त्यामुळे तो गेला बघा परत लगेच. 350 ते 400 रुपये तुम्हाला टू व्हीलर मिळत्या. त्यांना सगळं व्हिडिओ करून घ्यायचं, परत येताना काय प्रॉब्लेम नको. त्या संगतीने हेल्मेट पण देतात, मग हेल्मेट पण घालून घ्यायचं. जायचं काही तिकडे घुमवायचं, सुट्टी द्यायची नाही. गोव्यामध्ये दादा गाठ पडलीत बघा. असं लय फेमस आहे, तिकडे जाऊया म्हटलं. पहिला आतला अँबियन्सचा विषयच नाही, एवढा खतरनाक आहे की नाही, म्हणजे पैसे भेटतात. बरं बीचच्या साईडला जायला लय भारी वाटतंय. गाणी कसली लागल्यात बघा नुसता. पिझ्झा आमासनी 900 रुपयाला पडलाय. 900च्या मानानं वरती द्याय का नाही सांगतो तुम्हाला. चीज नुसता याल तर बघा यार. 900च्या मानानं नव्हतं सोडा. गेली आणि बोंबाबोंब झाली नाही, असं कवा झालं नाही. गाडी पंक्चर झालीच. पंक्चर दुकान बरोबर 2 किलोमीटर पडलं. यांनी मला मदत केली बघा. आता शेवटी एकदा पंक्चर दुकान मिळालं तर पंक्चर काढायला आम्हाला 150 रुपये पडलेला आहे. पंक्चर काढल्यानंतर लय भारी वाटालतं. जग जिंकली लागत वाटालतं. लक्षात आलं की जग लय मोठा आहे. केवढं मोठा आहे बघण्यासाठी आम्ही मोरजिम बीचला गेलो. काय म्हणतात मला माहित नाही, माणूस असलं भारी करला, कसलं भारी करलाय बघा नुसता.